जे बीडमध्ये जे हत्या घडली, बीड हत्याकांड, सरपंच हत्याकांड, बीडचे काय झालं त्याचं? तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती, त्याचा काही परिणाम होईल का जर कधी ते खासदार झाले? अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना, त्यांचे उद्योग धंदे चालूच असतात. अनेक सिने स्टार तिकडे गेलेले आहेत, सिनेमामध्ये काम करतच असतात. राम जेठमलानीसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात, बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते, त्यांच्या वकिलाला कुठलाही बाध नाही. साहेब आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय बदल होतोय कालांतराने बघू, आणि अशा चर्चा पण आल्या आहेत की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. असं आहे ना, आता भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष 2 वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे, अगदी नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतोय ठराविक एक वेळ झाला. तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना, वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात. आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात की मला तर 7 वर्ष झाले, तर इतरांना आपण संधी देऊया, म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल. साहेब ज्या किती पोटी केली असेल असं आहे, कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमाप, ही निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे, कोण मागे राहत आहे. त्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का? तर तुमची इच्छा आहे, मी बघतो लोक म्हणाले जर येवल्याचे किंवा जाऊ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.